भारतात साबण वापरायला सुरुवात व्हायच्या आधीची नैसर्गिक साबण म्हणजे रिठा. रिठा हा अस्सल भारतीय वृक्ष आहे आणि तो सगळ्या भारतभर आढळतो. रिठ्याच्या झाडाला इंग्रजीत सोपनट ट्री असं म्हणतात. त्याचं बॉटनिकल नाव सॅपिंडस असं आहे. या शब्दाचा अर्थ पण साबण वृक्ष असाच आहे. रिठ्याचे भारतात 3 प्रकार आहेत. सॅपिंडस ट्रायफोलिएटस, सॅपिंडस इमॅजिनेटस. या 2 दक्षिण भारतात कोकणापासून केरळपर्यंत जास्त पावसाच्या प्रदेशातील जंगलात दिसणाऱ्या जाती आहेत. तर सॅपिंडस मुकोरोसी ही 3री जात उत्तर भारतात जास्त आढळते. तिन्ही झाडं रिठा म्हणूनच ओळखली जातात. रिठा पूर्वी महागडं कापड आणि भांडी धुण्यासाठी वापरला जायचा. याशिवाय सोनं आणि चांदीचे भांडे आणि अलंकार चकचकीत करायला सुद्धा रिठा वापरला जायचा. रिठ्याला हिवाळ्यात फुलोरा म्हणजेच मोहर येतो. त्यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये त्याला अशी द्राक्षाच्या घोसासारखी पण बोराच्या आकाराची हिरवी वेलवेटी फळं लागतात. उन्हाळ्यात ती सुकली की झाडाखाली गळून पडतात. ही पडलेली फळं गोळा करून ठेवता येतात. रिठ्याच्या फळाची साल पाण्यात भिजवली की तिचा मस्त फेस तयार होतो. या फेसामुळेच त्याचं फेनिल हे संस्कृत नाव पडलं आहे. या फेसाने केस धुतले जातात. माझी आई घरी शिकेकाईची पावडर बनवायची, त्यात आवर्जून रिठा वापरायची. रिठ्याला संस्कृतमध्ये अरिष्टक किंवा रिष्ट ही सुद्धा नावं आहेत. हिंदी मराठीमध्ये त्याला रिठा तर कोकणात त्याला रिंगणी असं म्हणतात. गुजरातीत रिठ्याला अरिठा असं म्हणतात. रिठा प्रसिद्ध आहे तो फक्त त्याच्या फळांसाठी. फळांचा उपयोग साबण, शॅम्पू, टूथपेस्ट याशिवाय कीटकनाशक बनवायला सुद्धा केला जातो. याशिवाय दमा, अर्धशिशी, विंचूदंश यासारख्या अनेक रोगांच्या आयुर्वेदिक उपचारामध्ये रिठ्याचं फळ आणि त्याचं मूळ वापरलं जातं. याच्या फळात गोल बिया असतात. त्या पाण्यात भिजवून ठेवून लावल्या की लगेच लागतात. असा हा बहुगुणी रिठा सावलीसाठी का होईना पण प्रत्येकाने आपल्या बागेत किंवा शेतात लावायलाच हवा. हे मी काढलेलं रिठा आणि ट्रीपायचं चित्र.